सुनील तटकरे हे विश्वासघातले आहे. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं, अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून सत्य असेल कदाचित. तटकरे काय करू शकतात? ज्या तटकरेला मी तिकीट द्यायला लावली, मी भांडलो भाजपसोबत, तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला. तटकरेंच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की सुनील तटकरे हे विश्वासघातले आहे. ज्यांनी त्याला मोठं केलं त्यालाच संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या अंतोले साहेबांनी या तटकरेला मोठा केला, त्या अंतोले साहेबांना संपवायचं बाप त्या तटकरेंनीच केलं. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला. मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्याला. खेडमध्ये घड्याळावरती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन दाबलं नव्हतं. 80,000 मतं आम्ही त्याला. आणि ऐन वेळेला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले, मतदारसंघामधले, मंडणगडचा तालुका पण असू दे, त्यांचा दापोलीचा असू दे किंवा बाबाजी जाधव असू दे, त्या सगळ्यांनी माझ्या योगेश दादाला पाडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून इथे होऊ शकली नाही. तर म्हणून राष्ट्रवादी इथे झाली नाही. एक गोष्ट तटकरेंच्या वतीमध्ये मला आणखी खटकली. दादा आपल्यातून गेले नाही, अतिशय वाईट झालं. महाराष्ट्रावरती घाला घातला अचानक काळानं, आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला. त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा. त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील, आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं. आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो. पण इथं काही नाही. आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही. विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून. सत्य असेल कदाचित. तटकरे काय करू शकतात? ज्या तटकरेला मी तिकीट द्यायला लावली, मी भांडलो भाजपसोबत, मी निवडून आणला, तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला, तर सुनील तटकरे काय करू शकतो? सुनील तटकरे हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे असं म्हणेन. गेले काही दिवस त्यांच्याकडे नीतिमत्ता काही नाही, काही नाही.